अगदी त्यांना ताकीद द्यायची. 12 वाजून 41 मिनिटं झाल्यात. अगदी आपल्याला वेळेत सामने पूर्ण करायचे आहेत. घाई करायची दोन्ही संघ. पंच त्यांना वारंवार ताकीद द्यायची आहे. दोन्ही संघ 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षासोबत जोडणे जाणे गरजेचे आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. चेक दोन्ही टीम एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे पहिला चेंडू पडण्या अगोदर आणि 20 मिनिटाचा टाइम लावला जातोय. काही करायची आहे. काल 2 मॅच राहिल्यात हे लक्षात असू द्या. हा ओके. श्री छत्रपती ग्रुपचा एक अतिरिक्त खेळाडू आहे इकडे. दोन्ही टीमचा आहे इकडे एक. ओके चला तर मॅचला होती सुरुवात. 20 मिनिटाचा टाइम लावला जातोय. स्टार्ट. पहिल्या 20 मिनिटात 4 षटक तुम्हाला हाताळायचे आहेत. पहिला चेंडू श्री गणेश झाला एक सीमा रेषा पार. उत्तुंग असा फटका. 6 धावांकरी असा कुणबी 11 संघ याच्याकडनं देखील प्रेक्षकांसाठी देखील भोजनाची सोय केली आहे. कंपनीतील चेंडू पुरवायचा एक विनंती असेल. या मैदानावर स्पर्धा असल्यावर सातत्याने ज्यांचं मोलाचं योगदान लाभतं तेच टाकी कंपनीतील कर्मचारी वृंद कोण असतील तर लगेच चेंडू पोचवायचा आहे. तर पहिल्या चेंडूवर रोहित पाटील मॅन फ्रॉम खरिवली आक्रमक रूपामध्ये बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर स्फोटक अंदाज. पहिल्या चेंडूला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक विशाल काही षटकार. आपल्या लॉंग दी कार्पेट तेवढं तर्जेदार क्षेत्ररक्षण झालं. फेकी केली जाते तोपर्यंत मात्र एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाते. एकेरी धावेने मात्र धावफलक 1ने पुढे जाऊन पोहोचतोय. 7 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले. पॉवर प्लेचा कशा प्रकारे फायदा उठवला जाईल. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल महेश भोईर. एका अनुभव संपन्न गोलंदाज. अनेक स्पर्धा ज्यांनी या तालुक्यामध्ये गाजवल्या तर दिग्गज गोलंदाज. त्याच्या समोर असेल फलंदाज सागर टू महेश. एक एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये शॉट सजवण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र स्पर्श झाला नाही. निर्धाव स्वरूपामध्ये डॉट डिलिव्हरीचा. सागर पाटील मॅन फ्रॉम निंबवली. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. एका बाजूने रोहित तर त्याच्या सोबतीला सहकार्य सागर. गोलंदाजी मार्कवर सज्ज महेश भोईर मॅन फ्रॉम कुडसा. अनेक स्पर्धांमध्ये आपण ज्याला बघतोय दिग्गज गोलंदाज. बिग फाईट्स. लेफ्ट फटका अगदी शॉर्ट आपटलेला चेंडू त्याला मात्र पूल जरूर केलाय मात्र सक्सेसफुल एकेरी धावे करिता फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली जाईल. धावफलक 1ने पुढे जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर सज्ज असेल रोहित पाटील. रोहित टू महेश ही जुगलबंदी एक महत्वाची असेल. काय घडेल कोण वरचढ ठरेल. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक लॉंग दी कार्पेट फटका सजवला गेलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. सिंगलने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. धावफलक 1ने पुढे जाऊन पोहोचले 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर असताना आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. शेवटचा चेंडू. या षटकाला एक मोठा षटक बनवण्यासाठी एक मोठा फटका गरजेचा असेल. बिग हिट्स लगावला जाईल का. चौकार षटकार सजवला जाईल का. मैदानामध्ये अगदी सामना सजतोय. श्री छत्रपती त्यांच्या विपक्षामध्ये कुणबी 11.
म्हटलं बॅटची एज घेऊन चेंडू फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये जात आहे आणि चेंडूची फेकी होईल तोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. चांगला ताळमेल, कम्युनिकेशन जो एक इम्पॉर्टंट फॅक्टर असतो रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये आणि त्याचाच प्रत्यय येतोय. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर जर धावसंख्येचा आढावा घ्यायचा गेला तर डबल फिगर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. नो मीटिंग्स, बी फास्ट. आपणास वारंवार विनंती असेल आपण कुठल्याही प्रकारे मीटिंग घेऊ नये. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्यासाठी 1.5 मिनिटाचा एक ड्रिंक्स ब्रेक असेल, मात्र त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारे मीटिंग घेऊ नये. बी फास्ट. दुपारचं सत्र सजलंय, अगदी शांत वातावरण आणि त्यामध्ये मात्र तुफानी फटकेबाजी बघायला मिळेल का, कारण सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये अजूनही सज्ज. कुठल्याही प्रकारे विकेटचं पतन झालेलं नाही. एक चौकार जरूर आला, तदनंतर सिंगल डबल स्ट्राईक रोटेशनवर भर दिली गेली, इम्पॉर्टन्स दिलं गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 10. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज असलेला चिराग गोतारणे मॅन फ्रॉम जांभूलपाडा. पहिलं षटक अनुभव संपन्न गोलंदाज महेश भोईर यांच्याकडनं साकारले गेले, तर दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर चिराग गोतारणे. अगदी वाडा तालुक्यातून ज्यांना आपण बघतोय जसप्रीत बुमराह सारखी बॉलिंग ऍक्शन कुठेतरी साम्य आढळतं. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल चिराग गोतारणे. सुरेख गोलंदाजी म्हणावं लागेल, तेवढंच अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि चेंडूची फेकी झाली, मात्र कम्युनिकेशनचा अभाव आणि फलंदाजांमध्ये मात्र तेवढा चांगलं कोऑर्डिनेशन बघायला मिळालं. आखो आखो में इशारा हुआ, 1 धाव पूर्ण, चपळाई दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. जिथे धावचीतला संधी होती, विकेटचं पतन जायला पाहिजे होतं, विश्वनाथ भोईर यांच्याकडनं चेंडू फेकी केली गेली आणि फायदा उठवत मात्र 2 धावा पळून पूर्ण केला. ज्या चेंडूवर धावचीत स्वरूपात विकेट जायला पाहिजे होती तिथे मात्र 2 धावा मिळतात. हाच अनिश्चितांचा खेळ म्हणजे क्रिकेट. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा चिराग गोतारे सज्ज. चिराग टू सागर. वेळेस झेलला संधी आणि झेल पकडला जातोय. चिराग गोतारणे याच्या चेंडूवर मात्र झालंय विकेटचा पतन. जोडी फोडण्यास मात्र चिराग यशस्वी झालाय. पहिला हादरा बसतोय, पहिला विकेटचा पतन, पहिला गडी गारत तंबूच्या आसऱ्याला. सागर बॅक टू पॅव्हिलियन. काय गोलंदाजी केली गेली आहे चिराग गोतारणे याच्या मार्फत. सुरेख गोलंदाजी, मात्र कुठेतरी चिराग क्षेत्ररक्षण सजवण्यात विलंब करतोय, याची नोंद घ्यायची आहे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये सज्ज विशाल पष्टे. एका बाजूने विशाल, त्याच्या सोबतीला सलामवीर रोहित पाटील याच्यावर मात्र सामन्याची जबाबदारी असेल, धुरा असेल, कशा प्रकारे कुठपर्यंत मजल मारली जाईल. गोलंदाजी मार्कवर चिराग सज्ज. एक अनुभव संपन्न मारा असलेला हा संघ एकमेकांशी मात्र 2 हात करताना. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट केला गेलाय आणि मात्र डॉट डिलिव्हरीज. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही, निर्धाव स्वरूपात झाली आहे सांगता डॉट डिलिव्हरीज. पहिल्या चेंडूवर एक रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेलाय, स्विच हिट म्हणावं लागेल, मात्र तो असफल ठरलाय, कनेक्शन झालं नाही. डॉट डिलिव्हरीज. चिराग पुन्हा एकदा सज्ज. चिराग टू विशाल. वळ्याचा स्क्वेअर लेग रिजनला एक टार्गेट करण्याचा प्रयत्न लॉंग दी कार्पेट जातोय. 1 धाव पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण चेंडूवर सरसावतोय सागर बिल्डर, सागर पाटील मॅन फ्रॉम गातेस. या मैदानाचं जर बघायला गेलं तर पूर्ण अंदाज कुठे चेंडू पडल्यानंतर कुठे फिरेल, घरचं मैदान आणि त्याचा मात्र पुरेपूर फायदा. एकेरी धावेवर फलंदाजाला थांबवलं गेलं. फलक 13 ऑन बोर्ड 13.
पुनश्च एकदा लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन, त्यामुळे कुठेतरी सातत्याने विलंब आपल्याला बघायला मिळतोय. कारण दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अजूनही या षटकात एकंदरीत 2 चेंडूंचा खेळ बाकी. थोडस कुठेतरी उशिरा या विलंबाने या षटकामध्ये खूप वेळ घेतला जातोय, नोंद घ्यायची आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले, षटक क्रमांक 2, 5वा चेंडू. चिराग टू रोहित, स्विंग अँड मिस. पंच आमच्या दिशेने वळतायत, दोन्ही हात समांतर, वाईडचा इशारा येतोय. अव्वांतर धावेने मध्ये धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 13 ऑन बोर्ड, 13 14. मॅच बॉल आलाय, जर हवा असेल तर तो घेऊ शकता. मॅच बॉल देखील आलाय. ज्या चेंडूवर एक उत्तुंग असा षटकार लगावला गेला होता, तो चेंडू मिसिंग कंप्लेंट नोंदवली होती, तो देखील मात्र शोध लागलाय. पुन्हा एकदा जाऊयात सामन्याच्या दिशेने. मैदानामध्ये सामना रंगतोय श्री छत्रपती, त्याच्या विपक्षामध्ये कुणबी इलेव्हन्स. कुणबी इलेव्हन्स प्रथमतः फलंदाजी करताना दुसऱ्या षटकाच्या 5व्या चेंडू पर्यंत, वाह काय फटका सजवलाय, पाठवून दिलाय. A1 क्वालिटीचा दुसरा षटकार त्याच्या बॅट मधून आले. 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना शेवटचा चेंडू. धाव फलकावर धाव संख्या अर्जित केल्या जातात. 20 ऑन बोर्ड, 20. शेवटचा चेंडू कशा प्रकारे रोहित समाचार घेईल, पाठीविल का चौकार षटकारासाठी. स्विंग अँड मिस. पंचांकडे जोरदार दाद मागितली जाते. आउटर रेंज, बडी मछली जाल में. सामन्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाच्या विकेटचं झालंय पतन. रोहित पाटील मनप्रमा खरिवली बॅक टू बेवली आणि डगआउटच्या दिशेने जाताना तंबूच्या आसऱ्याला झालंय विकेटचं पतन. षटक क्रमांक 2 ची झाली सांगता. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत 2 बाद 20. 20 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. तर या ठिकाणी मुख्य मंचावरनं ती मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिली जाईल. अनिकेत पाटील याला आयुध स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर कैलासजी पष्टे. अनिकेत पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅच. जो खूप चांगला खेळ अनिकेत पाटीलचा राहिला. मॅन ऑफ द मॅच करता त्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. षटक क्रमांक 3, राहुल गोलंदाजी मार्कवर सज्ज. राहुल टू त्यांच्या विपक्षामध्ये विशाल. लॉंग दी कार्पेट स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. धावा रोखण्यात यशस्वी झालेत. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये, निर्धाव स्वरूपातील चेंडूची झाली सांगता. एकंदरीत जर बघायला गेले तर पहिल्या 2 षटकांमध्ये शांतता, संयम बघायला मिळालाय. तदनंतर जरूर 2 मोठे फटके, बिगेटचे 2 षटकार रोहित पाटील याच्या मार्फत लगावले गेलेत. मात्र कमबॅक करून दिलं गेलंय. त्या कुणबी 11 संघाने देखील 2 षटकात तब्बल 20 धावांपर्यंत लयलूट मारली. 5 षटकात 50+ धावसंख्या मारण्याचा एक प्रयत्न असेल. षटक क्रमांक 3, दुसरा चेंडू चिराग चेंडू पर्यंत पोहोचतोय आणि चेंडू निघून जाईल. महेश भोर यांच्या डोक्यावर दस्तक देऊन 1 बाउन्स, सीमा रेषा पार.
एक सुरेख फटका, देखना फटका म्हणावा लागेल. कुठल्याही प्रकारे क्रॉस बॅटेड फटका खेळण्यात रस दाखवला नाही. ज्या प्रकारे चेंडू आला त्या प्रकारे त्याच्यावर आक्रमण केलं गेलं आहे. तर विशाल याच्या मार्फत पुनश्च एकदा गोलंदाजी मार्फत राहुल सज्ज. अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये एक झेल घेण्याची एक संधी जरूर निर्माण झाली होती, मात्र एक अवघड झेल होता. चेंडूला स्टॉप करण्यात मात्र यशस्वी झालेत. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. माफ करा, निर्धाव डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपात हाताळला जातोय चेंडू. एक चांगली गोलंदाजी, कारण 2 षटकांमध्ये ज्या प्रकारे फलंदाजांना बांधून ठेवण्यात यशस्वी झाले आहेत त्याचप्रमाणे तिसऱ्या षटकात देखील गोलंदाजी केली जाते. यावेळेस टॉपेज विकेटचा पतन, फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. असं झालंय विकेटचं पतन. मैदानामध्ये नवीन बॅटर रोशन बागुल, नॉन स्ट्राईक एंडला धनंजय. तर रोशन बागुल आणि धनंजयची जोडी मैदानामध्ये, एक संघ अडचणीत सापडलाय, त्यातून त्याला संघाला बाहेर काढावं लागेल. या जोडीवर मदार असेल. खोलवर टप्प्यातील चेंडू भन्नाट वेगात वेगवानरित्या ट्रॅव्हल केला गेलाय. फलंदाजाकडनं अगदी बांधून ठेवण्याचं काम केलं गेलंय. चेंडूला सन्मान देत फक्त 1 धाव मिळेल. एकेरी धावेवर समाधान. स्ट्राईक रोटेशन, फलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 25 ऑन बोर्ड, 25. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर शेवटचा चेंडू. आतापर्यंत या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. 1 चौकार जरूर लगावला गेलाय, मात्र तरीही 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या गेल्यात. गोलंदाज राहुल याच्या मार्फत एका अनुभव संपन्न गोलंदाजी बघायला मिळते श्री छत्रपती ग्रुप संघाकडनं. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज. सत्यवान भोयर आंबेडकर यांच्या संघ मालकीचा संघ श्री छत्रपती ग्रुप. तर त्याच्या विपक्षामध्ये कुणबी इलेव्हनचा राहुल पाटील, किरवली गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व. चेंडू मात्र झेलला संधी हवेत आणि कुठल्याही प्रकारे होणार नाही चुकी. दर्शन मोकाशी चेंडू पर्यंत सर. क्रिकेटर मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय अमोलजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांनी देखील सन्मानाने व्यासपीठावर उपस्थित राहून मुख्य मंचावर या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. धावसंख्या 25 ऑन बोर्ड, 25. एक 40+ लिजंड क्रिकेटर, क्रिकेटची आवड असणारे एक व्यक्तिमत्व, दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय अमोलजी पाटील साहेब मुख्य मंचावर सामन्याचा आनंद घेताना. धन्यवाद. अगदी आपण वेळात वेळ काढून दुपार सत्रामध्ये देखील सामन्याचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालाय. तर जाऊयात मैदानात सामन्याच्या दिशेने. एका बाजूने सामना रंगतोय कुणबी इलेव्हन्स, राहुल पाटील किरवली गावचं एक व्यक्तिमत्व, दिग्गज व्यक्तिमत्व, त्यांच्या संघ मालकीचा हा संघ. तर त्यांच्या सोबतीला अपोजिट संघ शिव छत्रपती ग्रुप, सत्यवान भोयर आंबेडकर यांच्या संघ मालकीचा हा संघ. आपण पाहत आहात, ऐकत आहात वाडा विक्रमगड तालुका यांच्या कुणबी क्रिकेट प्रीमियर लीग 2025. मॉर्निंग क्रिकेट क्लबचं एक मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी यांच्या संकल्पनेतून म्हणावं लागेल.
एकंदरीत दिवस आजचा दुसरा दिवस गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. एक मोठी विकेट धनंजय बॅक टू पेवली झालाय, तंबूच्या आश्रयाला गेलाय. त्यानंतर रोशन बागुल फ्रॉम खरिवली, त्याच्यावर एक जबाबदारी असेल. त्यानंतर सन्माननीय आदरणीय दिग्गज व्यक्तिमत्व योगेश दादा पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय. आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हायचंय. प्लीज वेलकम वेलकम, सुस्वागतम. कला क्रीडा सामाजिक सर्व क्षेत्रामधील एक दिग्गज व्यक्तिमत्व सन्माननीय योगेश दादा पाटील साहेब यांचं इथे आगमन झालंय. प्लीज वेलकम वेलकम, सुस्वागतम. असा पंचांकडून नोचा इशारा येतोय. धावफलकावर जर बघायला गेलं तर धावसंख्या 26 ऑन बोर्ड, 26. बी फास्ट, घाई करायची, अगदी पंचांच्या निर्णयाचा सन्मान करायचा आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल, कुठल्याही प्रकारे चर्चा किंवा वाद करू नये. आता फ्री हिटचा चेंडू असेल, पंचांचा इशारा नो आलाय तर स्वीकार करायचा आहे. पंचांचा निर्णय कुठल्याही प्रकारे दाद उज्जत घालण्याचा प्रयत्न करू नये. तटस्थ पंच, अगदी दांडगा अनुभव क्रिकेटचा त्यांच्याकडे आहे. फ्री हिटचा चेंडू. वेळेस पंचांचे दोन्ही हात समांतर, वाईडचा इशारा केला जातोय. फ्री हिट मात्र कंटिन्यू असेल, नोंद घ्यायची. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल रोशन बागुल, मॅन फ्रॉम खरिवली. एमबी खरिवली संघाकडनं अनेक स्पर्धांमध्ये ज्याला आपण खेळताना बघतोय, यावेळेस मात्र कुणबी 11 संघाकडनं प्रमोट केलं गेलंय. फ्री हिटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर नवनीत, त्याला मात्र अजूनही दिशा सापडली नाहीये. लाईन लेंथ मात्र खराब. फ्री हिटचा चेंडू मात्र दर्जेदाररित्या हाताळला गेलाय. काय गोलंदाजी केली. एकेरी धावेवर मात्र समाधान मानावं लागेल. स्ट्राईक रोटेशन केलं जात आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर मात्र एक धाव मिळाली. एकंदरीत धावफलकावर अर्जित केला जात आहे तर 28-28. एक संत खेळी म्हणावी लागेल. यावेळेस संयमाचा बांध फुटलाय, चेंडूला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेग रिजन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. ए वन क्वालिटीचा ब्रँड. यावेळेस अलॉंग दी कार्पेट एक धाव सहज केली जाईल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? सर्व संघ मालक नोंद घ्यायची आहे. जेवणाचे कुपन्स घेण्यासाठी सर्व संघ कर्णधार लगेच आपण मुख्य मंचावर यायचंय. मनोज वलटे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. कुपन्स अवेलेबल आहेत. सर्व संघ मालक आपण कुपन्स घेऊन जायचे आहेत. अगदी दुपारच्या भोजनाची सोय आपल्याला केली आहे 4 दिवसीय स्पर्धेसाठी. सन्माननीय संदीपजी दुपारे साहेब यांच्या मार्फत डॉट डिलिव्हरीज सुरेख टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. नियंत्रित मारा. नंतर MH48 AW 3723 3723 डिझायर स्विफ्ट डिझायर गाडी कोणाची आहे त्यांना एक विनंती असेल, आपण गाडी थोडी बाजूला घ्यायची आहे. अगदी रस्त्याच्या मध्ये आहे ती. स्विफ्ट डिझायर MH48 AW 3723. जाऊया आता सामन्याच्या दिशेने. काय फटका सजवलाय. दॅट्स अ ह्यूज क्रॅकिंग आउट ऑफ पार्क.
आपल्यापर्यंत पोहोचवायचा चेंडू. सुरेख फटकेबाजी, रोशन बागुल ऑन फायर. त्याच्या मार्फत अगदी षटकारांची आतषबाजी बघायला मिळते. एका बाजूने सातत्याने विकेटचं पतन होतंय, दुसऱ्या बाजूने मात्र रोशन बागुल श्री छत्रपती ग्रुप या संघाविरुद्ध मात्र वन मॅन शो एकटा एके बाजूने मात्र कुठेतरी लढतोय. त्यानंतर आशिष पाटील याच्या मार्फत देखील षटकार सजवला गेलाय. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर असताना 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. यावेळेस बिग हिट, दॅट्स ह्यूज आउट ऑफ पार्क. चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आता 48 या धावसंख्येवर 4 षटकांच्या समाप्तीनंतर 48. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या गेल्या होत्या तर फक्त 26 या 27 पर्यंत काहीतरी मजल मारली गेली होती. तदनंतर अंतिम षटकात मात्र 4थ्या षटकात मात्र धावांची लयलूट. असं यापुढील होणारा सामना असेल श्री सिद्धिविनायक त्याच्या विपक्षामध्ये SS फायटर्स. दोन्ही संघ कर्णधार सज्ज लायचे. लगेच टॉस केला जाईल. टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचंय. नंतर कुणबी 11 संघ संघ मालक राहुल पाटील. कुणबी 11 संघ कर्णधार राहुल पाटील. तदनंतर सन्माननीय मान्यवर कोकण किनारा हॉटेलचे मालक प्रशांत ठाकरे हे देखील इथं उपस्थित झालेत. 80 गावचे एका दिग्गज व्यक्तिमत्व. तसेच स्वप्नीलजी ठाकरे आणि तसेच विक्रांत सावंत हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांनी देखील मुख्य मंचावरनं सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. की युवा उद्योजक, न्यू ब्रँड, वाडा तालुक्यातील एक नवीन ब्रँड प्रीमियम वॉटर माउंटेन बिस्लरी. धावसंख्या 49, 49. थर्ड अंपायर. नंतर 40+ क्रिकेटर उमेशजी पस्टे हे देखील तो उपस्थित झालेत आणि देखील मुख्य मंचावर सामन्याचा आनंद घ्यायचा. प्लीज वेलकम सुस्वागतम. कुणबी प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वाडा विक्रमगड तालुका कुणबी प्रीमियर लीग 2025 चा हा महासंग्राम आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशीच जर बघायला गेलं तर दुपार सत्र मैदानामध्ये सामना रंगतोय श्री छत्रपती ग्रुप आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुणबी 11.
असा फेअर डिलिव्हरी, असा फेअर डिलिव्हरी. आणि जर यापुढे रिव्ह्यू घेताना आपण लगेच दाद मागायची आहे, वेळ दवडायचा नाहीये, 10 सेकंदाच्या आतमध्येच घ्यायचं, याची देखील नोंद घ्यायची आहे. जाऊयात सामन्याच्या दिशेने. रोशन बागुल पुन्हा एकदा सज्ज असेल. वेळेच काय फटका सजवलाय महेश भोईर, झेल पकडलाय मात्र सीमारेषेच्या बाहेर. षटकार. काय क्षेत्ररक्षकाकडनं मात्र झाली चुकी, एक महत्वाचा झेल होता, झेल पकडला देखील गेला, मात्र नजरहाटी दुर्घटना घटी. रोशन बागुल याच्यामार्फत षटकार हॅट्रिक बघायला मिळते. एकंदरीत अगोदरच्या षटकामध्ये सलगचे 2 षटकार, त्यानंतर या वेळेस स्ट्राईक मिळाल्यानंतर पहिल्या चेंडूवर षटकार. रोशन बागुल ऑन फायर. चौथा असं म्हणतात पाठवून दिलाय, दॅट्स अ बिग हिट. षटकार 6 धावां करिता. मैदानामध्ये अगदी दुपारच्या सत्रामध्ये एक वादळ आलंय, त्या वादळाचं नाव आहे रोशन बागुल. काय फटकेबाजी बघायला मिळते. 2-3 षटकात फक्त धावसंख्या होते 26. त्यानंतर षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर धावसंख्येने मजल मारली 61. रोशन बागुल वैयक्तिक सलगचा 4था षटकार. राहुल गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना पहिलं षटक दर्जेदाररित्या हाताळलं होतं, यावेळेस मात्र त्याच्याकडनं चुकी होते, लेंथ डिलिव्हरी हाताळली जाते आणि मात्र रोशन बागुल याच्याकडनं पनिश केले जात आहे. कुठल्याही प्रकारे चुकी केली जात नाहीये. वेळेस मात्र अगदी हवा तो फटका सजवता आला नाहीये. एकेरी धावेवर समाधान मानावं लागेल की दुसरीचा प्रयत्न केला जाईल. चांगलं कलेक्शन, फेकी केली जाते अचूक आणि यास एक धाव घेतली जाते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतं. धावफलक 62. या षटकात अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. षटक क्रमांक 5 प्रगतीपथावर. तदनंतर या पुढील होणारा सामना श्री सिद्धिविनायक ग्रुप, त्याच्या विपक्षामध्ये SS फायटर. दोन्ही संघ कर्णधार टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. मान्यवरांच्या उपस्थितीत नाणेफेक केली जाईल. असा लॉंग दी कार्पेट मिस इट. एकारी धावेने मात्र धावफलक 1ने पुढे जाऊन पोहोचतो. 63 या धावसंख्येवर. शेवटचा चेंडू. दोन्ही कर्णधार सज्ज राहायचंय. मान्यवरांच्या उपस्थितीत नाणेफेक केली जाईल, त्यामुळे कुठल्याही प्रकारे विलंब करू नका. दोन्ही कर्णधार श्री सिद्धिविनायक, त्याच्या विपक्षामध्ये SS फायटर्स. अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. लॉंग दी कार्पेट, लॉंग ऑफ रिजन मध्ये 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातात 65. थँक्यू संकेत. तदनंतर मी जातो एक मुख्य मंचाच्या सन्मानात, मुख्य मंचावर एक सन्मान या ठिकाणी करण्यात येईल, जे आम्हाला 4 दिवस खऱ्या अर्थानं येत्या पुढचे 2 दिवस आणि कालपासून जर पाहिलं तर जी पाण्याची व्यवस्था, माउंटन प्रीमियम वॉटर खऱ्या अर्थानं बिस्लरीज आम्हाला पुरवल्यात. त्यांचे प्रोप्रायटर विक्रांतजी सावंत इथे उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती आमचे मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे साहेबांना विनंती करेन की तो शुभ सन्मान या ठिकाणी करण्याची विनंती. आमचे आधारस्तंभ खऱ्या अर्थानं योगेशजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी तो शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. माउंटन प्रीमियम वॉटर खऱ्या अर्थानं विक्रांतजी सावंत साहेब, तो ब्रँड आहे खऱ्या अर्थानं पाण्याचा, बिस्लरी ब्रँड. वैभवजी जोगमार्गे आणि विक्रांत सावंत, ते विक्रांत सावंत या ठिकाणी आहेत. त्यांचा शुभ सन्मान जो झाला. तदनंतर मी पुढील सन्मानाकडे जातोय. तदनंतर प्रशांतजी ठाकरे एक मान्यवर उपस्थित आहेत. प्रशांतजी ठाकरे साहेब, ऐंशेत गावचं व्यक्तिमत्व, कोकण किनारा हॉटेल, या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान करण्याची मी विनंती कल्पेशजी पष्टे यांना विनंती करतोय की तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. प्रशांतजी ठाकरे साहेब, ऐंशेत, त्यांचं आपण हॉटेल पाहतो कोकण किनारा. तो शुभ सन्मान या ठिकाणी होतोय.
कल्पेशजी पष्टे, मॉर्निंग क्रिकेट क्लब सेक्रेटरी. तदनंतर बिलावली गावचं व्यक्तिमत्व, क्रिकेटवर अफाट दर्जाचं प्रेम असणारं व्यक्तिमत्व अक्षयजी पाटील यांचाही इथे शुभ सन्मान. मी सुरेश पष्टे यांना विनंती करतोय की शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अक्षय पाटील उपाध्यक्ष आहेत, सुरेश पष्टे. अक्षय पाटील बिलावली गावचं व्यक्तिमत्व आहे. अक्षयजी पाटील खऱ्या अर्थाने एक हार्ड हिटर बॅटर आहे. तदनंतर मी मॅच चालू करायची आहे. तिथपर्यंत एक टॉस होईल नेक्स्ट मॅच मध्ये. आपण पाहतोय श्री सिद्धिविनायक चॅम्पियन आणि टीम SS फायटर. चला दोन्ही कर्णधारी यायचं आहे. टीम SS फायटर आणि टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. चला दोन्ही कर्णधारी या लवकर. टॉस या ठिकाणी तो केला जाईल. पॉवर प्लेचं षटक हाताळण्याकरता सज्ज झालाय. बरोबर ही चालू असलेली पॉवर प्लेची ओव्हर संपली की तो टॉस बॉक्स मध्ये केला जाईल. सज्ज झालाय. समोर लेजंड क्रिकेटर वाडा टेनिस क्रिकेट महेश भोईर. पहिला बॉल जिथनं टॉट ची सांगता होतीये. टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन आणि टीम SS फायटर. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या चला कर्णधार लवकर या. बरोबर ही चालू असलेली ओव्हर संपल्यानंतर तो टॉस या ठिकाणी केला जाईल टॉस बॉक्स मध्ये. असा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेला रोहित पाटील. एक विशाल काय आव्हान समोर ठेवलं गेलंय. 65 धावांचं आव्हान. महेश भोईर याच्या बॅट मधनं चेंडूला हवाई सफरवर पाठवलं. 1 बाउन्स. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. अगदी पूर्वार्धात बघायला गेलं फर्स्ट इनिंग मध्ये तर पहिल्या 3 षटकांमध्ये फक्त 26 धावसंख्या उभारल्या गेल्या होत्या. त्यानंतर शेवटच्या 2 षटकांमध्ये तब्बल 40 धावांची लयलूट झाली. एकंदरीत विजयासाठी काहीतरी असं 65 धावांची गरज आहे. 65 धावा. 66 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलंय. असं 65 धावसंख्येपर्यंत मजल मारली आणि आव्हानाचा पाठलाग करताना महेश भोईर आक्रमक अंदाजामध्ये. पुन्हा एकदा घुटना टेक फटका. वॉटेपडचा झुर्रेक झेल पकडला गेलाय. विशाल सावंत यांच्या मार्फत झेल पकडला गेलाय. सामन्याच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेला तर सबसे बडी मछली जाल में महेश भोईर द लीजेंड क्रिकेटर बॅक टू पेव्हिलियन. डगआउटच्या दिशेने झालंय विकेटचं पतन. या पहिल्या एकंदरीत 3 चेंडूंची समाप्ती झाली. पुढील फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. स्टॉपेज. झेलला संधी. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत झालाय मात्र झालीये चुकी. चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये म्हणतात कॅचेस वन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. मात्र एक महत्वाच्या विकेटचं पतन होता राहिलंय. झेल सुटलाय. तत्पूर्वी मात्र 2
तसं एक धाव पडून पूर्ण केली गेली. स्ट्राइक एंडवर पुढील फलंदाज सज्ज शेखर ठाकरे. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच शेखर ठाकरे इन ऍक्शन. वन फ्रॉम विल्कोस. वेळेस लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजन मध्ये. अगदी एक धाव मिळेल, एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत, तर सहजरित्या एक धाव पूर्ण केली जाईल. स्ट्राइक रोटेट केली जाते. तेवढंच महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. जेव्हा मोठे फटके सातत्याने येत नाहीयेत तेव्हा सिंगल डबलवर देखील भर देणं तेवढंच महत्वाचं असतं. त्याने धाव फलक मात्र सातत्याने हालतं राहतं. एक 66 धावांच्या विशाल काही आव्हानाची पाठलाग करताना जर बघायला गेलं तर मोठ्या फटक्यांची गरज. इनर एज धावचीतला संधी होईल का नाही, कुठल्याही प्रकारे धाव घेण्यात इंटरेस्टेड दाखवला नाहीये. डॉट डिलिव्हरीचा षटक क्रमांक 1. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. तर टॉस बॉक्स मध्ये प्रशांत ठाकरे आणि निखिल बागुल जोडले जातील कर्णधाराच्या भूमिकेतनं. तर मी विनंती करतोय आमच्या मुख्य मंचावरचे मान्यवर विक्रांतजी सावंत सर असतील, तसेच आमचे आधारस्तंभ योगेशजी पाटील साहेब असतील, तदनंतर कल्पेशजी पष्टे साहेब असतील, मॉर्निंग क्रिकेट क्लबचे सदस्य सेक्रेटरी, तसेच मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे साहेब, तसेच अमोलजी पाटील साहेब असतील, अक्षयजी पाटील असतील. सर्व मान्यवरांना विनंती करतोय की टॉस बॉक्स मध्ये तो टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीम मध्ये एका बाजूने आपण टीम पाहणार आहोत, टीम SS फायटर, तर एका बाजूने टीम श्री सिद्धिविनायक चॅम्पियन. या दोन टीम मधली ती एक मॅच जी आपल्या भेटीला येईल. दोन्ही बलाढ्य टीम आहेत. श्री सिद्धिविनायकने एक सामना जरी गमावला असला तरी मात्र नव्यानं, नव्या उमेदीनं, नव्या जोशानं मात्र आता मैदानात नाही येतील. आणि समोर SS फायटर जो एक मॅच जिंकलाय या अगोदरची. आमचे मान्यवर जे टॉस बॉक्सच्या दिशेने येत आहेत, योगेशजी पाटील साहेब असतील, तदनंतर अमोलजी पाटील साहेब असतील, विक्रांतजी सावंत साहेब असतील, तदनंतर मॉर्निंग क्रिकेट क्लबचे अध्यक्ष वैभवजी ठाकरे साहेब असतील. सर्व मान्यवर इथे पोहोचलेत. कॉल दिला जाईल SS फायटर कडनं. टॉस या ठिकाणी केला जातोय. कुणबी क्रिकेट टॉस जिंकलाय तो टीम SS फायटर ना. तर मान्यवरांनी विनंती करेन की जाऊन स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. उन्हाचा तडाखा जास्त आहे. मान्यवर बोलले की आम्ही नंतर बोलू. तत्पूर्वी मी जातोय SS फायटर कडे. मॅच देखील चालू आहे, जास्त वेळ घेणार नाहीये. डिसिजन काय असेल? फिल्डिंगचा निर्णय घेतलाय टीम SS फायटरनं. दोन्ही टीमला असतील शुभेच्छा. जाऊयात मॅच मध्ये, जिथे आमच्या समवेत जोडला गेलाय संकेत वलटे. आपण पाहतोय कुणबी क्रिकेट लीग वाडा, विक्रमगड तालुका. ओव्हर टू संकेत वलटे. असं धन्यवाद कुणाल. नंतर जाऊयात सामन्याच्या दिशेने. पहिल्या षटकात फक्त 6 धावांची शांतता खेळी बघायला मिळाली. कुठल्याही प्रकारे मोठे फटके कन्वर्ट करता आले नाहीयेत. 4 षटकांमध्ये 60 धावांची गरज, आणि त्यासाठी करावा लागेल हल्ला. मोठे फटके खेळावे लागतील, विकेट्स गरजेचे. झेलला संधी, झेल पकडला जातोय. बडी मछली जाल में विश्वनाथ भोईर बॅक टू पेव्हिलियन डगआउटच्या दिशेने. एक महत्वाची विकेट म्हणावी लागेल, कारण उर्वरित 4 षटकांमध्ये 60 धावांची गरज असताना विश्वनाथ भोईर सारख्या फलंदाजाला सातत्याने मोठे फटके खेळणे गरजेचं असताना मात्र झाले विकेटचं पतन. फलंदाज वैभव खिराडे.
असा गोलंदाजी मार्कवर विशाल सज्ज, एक सुरेख अनुभव संपन्न भन्नाट वेगात आणि अनुभवाचा वापर करून गुड लाईन स्पॉटवर चेंडू हाताळला जात आहेत. सातत्याने त्या टप्प्यावर चेंडू हाताळला गेलाय. कुठल्याही प्रकारे मोठे फटके अजून कन्वर्ट करू दिले गेले नाही आहेत. पुन्हा एकदा झेलला संधी, पकडो कॅच, जितो मॅच. झेल पकडला गेला, विकेटचं पतन. सातत्याने मात्र विकेटचं पतन होत आहे. एक 66 धावांच्या एक मोठ्या विशाल काय आव्हानाखाली मात्र संघ कुठेतरी दडपणाखाली आलाय, प्रेशर खाली आलाय आणि या धावसंख्येचं ओझं कुठेतरी मात्र सहन करणं येत नाहीये. सातत्याने मात्र जबाबदारी पूर्ण फलंदाजी करणे गरजेचं होतं, मात्र विकेटचं झालंय पतन. पुढील फलंदाज राहुल. जयेश आणि राहुलची जोडी आपण मैदानामध्ये बघतोय. एक महत्वाची जोडी असेल, कारण या जोडीवर या सामन्याचा पूर्ण निकाल अवलंबून असेल. कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल, दबाव झेलला जाईल का. या हवाई सफर चेंडूला भिरकावून दिलाय, पाठवलाय सीमा रेषा पार, षटकार 6 धावांकरिता. षटकाराने मात्र धावफलक 6 ने पुढे जाऊन पोहोचले 12 या धावसंख्येवर. एकंदरीत या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय, 3 विकेटचं पतन झालंय आणि एक षटकार जरूर लगावला गेलाय. धावसंख्या 12, अजून या 54 धावांची गरज. यष्टी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयर, दांडी गोल झालंय, विकेटचं पतन. फलंदाज डगआउटच्या दिशेने बॅक टू पॅव्हलियन. एक सुपर बोर म्हणावी लागेल, कारण या षटकात तब्बल 4 विकेटचं पतन झालंय. विशाल काय गोलंदाजी केली. अगदी या सामन्यामध्ये 4 विकेट घेतल्या गेल्या या षटकामध्ये आणि सामन्याचा एक रूपरंग बदलवण्यात ज्याचा मोलाचं योगदान राहिलं तो विशाल. आणि फ्रॉम डोंगस्ते गावचा एक सितारा, त्याच्याकडनं काय गोलंदाजी केली गेली आहे. कधी फलंदाजांना जखडून ठेवले गेले, बांधून ठेवले, मोठे फटके कन्वर्ट करू दिले नाहीत. पुढील फलंदाज नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन रोहित आणि जयेशची जोडी गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल रोहित, मॅन फ्रॉम खरिवली. काय गोलंदाजी केली गेली विशाल याच्या मार्फत. मॅन फ्रॉम डोंगस्ते, त्याला संघ मालक राहुल पाटील, मॅन फ्रॉम किरवली. कुणबी 11 संघाचे संघ मालक राहुल पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक दिलं गेलं. या सामना संपल्यानंतर लगेच त्याने स्वीकार करायचा. एक सामना चेंजिंग ओव्हर म्हणू शकतो आपण त्याला, मॅच चेंजिंग ओव्हर. तब्बल 4 विकेटचं पतन. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल जयेश, नॉन स्ट्राईक एंडवर नवनीत, तर गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल रोहित पाटील. वेळेचा इनर एज घेऊन मात्र चेंडू फाईन लेग रिजन मध्ये स्टॉप केला जातोय. धाव घेतली जाणार नाही, कारण तेवढ्याच चतुराई चित्त्याच्या चपळाईने चेंडूला स्टॉप केलं गेलंय निर्धाव स्वरूपात, डॉट डिलिव्हरीज. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना मात्र एक शांतता, संयमी खेळी म्हणावी लागेल. मोठे फटके कन्वर्ट करता आले नाहीयेत, त्याचं कारण सातत्याने विकेटचं झालंय पतन. ठराविक अंतरामध्ये मात्र विकेटचं पतन होतं. एकही फलंदाज डबल फिगर मध्ये अजून पोहोचू शकला नाहीये. एक मोठं 66 धावांचं एक आव्हान समोर होतं आणि या धावांच्या ओझ्या पुढे मात्र संघ
कुठेतरी सातत्याने अडखताना दिसतोय. चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार, चौकार. एफर्ट्स मात्र सुरेख दिले गेले, मात्र चेंडू स्टॉप करता आला नाही, सरळ निघून गेला, सीमा पार, चौकार. चौकाराने मात्र धावफलक जरूर 4 पुढे जाईल, मात्र अजूनही विजयासाठी खूप धावांची गरज. चौकार षटकार सातत्याने खेळावे लागतील तरच या सामन्यात कुठेतरी कमबॅक करता येऊ शकतं. जयेशच्या बॅट मध्ये मात्र नक्कीच स्ट्रेट ड्राईव्हचा फटका चौकारासाठी आलाय. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज, रोहित टू जयेश. कनेक्शन प्रॉपर झालं नाही, मिस हिट या लॉंग दी कार्पेट. गवताला गुदगुल्या करणारा चेंडू. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळेल. धावफलक 1 पुढे जाऊन पोहोचेला. 17 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. स्ट्राईक एंड वर सज्ज नवनीत, लेफ्ट हँडेड बॅट्समन, डावखुरे हाताचा फलंदाज. अशा प्रकारे कोणत्या शैलीमध्ये आता फलंदाजी करेल रोहित टू नवनीत. स्लो डिलिव्हरी आणि त्याला मात्र तेवढ्याच लॉंग दी कार्पेट, लॉंग ऑन रिजनला खेळलाय. 1 पेक्षा जास्त धाव मिळणार नाही, कारण तेवढंच सुरेख क्षेत्ररक्षण, मोठे फटके कन्वर्ट करणं सातत्याने अपयश आलंय. एकंदरीत धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जात आहेत 18 या धावसंख्येवर. या 18 मध्ये जर बघायला गेलं तर 2 चौकार आणि 1 षटकार लगावला गेलाय. उर्वरित चेंडूवर मात्र हवा तसा समाचार घेता आला नाहीये. पुन्हा एकदा रोहित पाटील कुणबी 11 संघाकडनं गोलंदाजीसाठी सज्ज. स्लो डिलिव्हरी, चकवा दिलाय, गुंगारा दिलाय, फसवलं जात आहे. षटक क्रमांक 3 ची झाली आहे सांगता. 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्थिर 18 ऑन बोर्ड 18. जर छत्रपती ग्रुपकडून जर बघायला गेलं तर 3 षटकात जवळ 25-26 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती आणि अंतिमच्या 2 षटकात 40 धावांची लयलूट केली आहे. यावेळेस मात्र तोडीस तोड उत्तर दिलं गेलंय, जशास तसा, ठोसास ठोसा. एकंदरीत जर बघायला गेलं तर 3 षटकात फक्त 18 धावसंख्या उभारली गेली आहे. अजूनही विजयासाठी तब्बल 48 धावांची गरज. 18 चेंडू 48 धावा, माफ करा 12 चेंडू 48 धावा, प्रति षटक 24 ची सरासरी गरजेची. म्हणजे जर बघायला गेले तर 12 चेंडू 48 धावा, प्रत्येक चेंडूवर चौकार जरुरी. कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल. नवनीत लेफ्ट हँड फलंदाज, बॅटर डावखुरा फलंदाज, त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्कवर सध्या योगेश. बी फास्ट, घाई करायची आता. अगदी सामना जसा जसा अंतिम टप्प्यात येतोय आता आपण घाई करायची, कारण एक विशाल काय आव्हान समोर ठेवलं गेलंय. 12 चेंडू 48 धावा. पहिला चेंडू खोलवर टप्प्यातील काय सुरेखरित्या हाताळला गेलाय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. ऑफसाईडला बाहेरील टाकलेला चेंडू, तेवढेच ॲक्युरेट लाईन आणि लेंथवर चेंडू थ्रो केला गेला आणि तिथेच निर्धाव स्वरूपात झाला डॉट डिलिव्हरीज. षटक क्रमांक 4 दुसरा चेंडू. त्यावेळेस उंच आकाशात चेंडू उडालाय. नो मॅन्स लँड स्थितीत पडेल का? यस, नो मॅन्स लँड. 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या जात आहेत. दुहेरी धावेने मात्र धावफलक 2 ने पुढे जाऊन पोहोचलेला 20 या धावसंख्येवर. अजूनही 46 धावांची गरज. 10 चेंडू 46 धावा. आव्हान मात्र आता खूपच मोठं झालंय. 10 चेंडू 46 धावा. मिस हिट, 1 धाव नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाही केला जाणार, कारण रोशन बागुल चेंडू पर्यंत सरसावतोय. चेंडूचं कलेक्शन होतंय, फेकी केली जाईल तोपर्यंत 1 धाव सहजरित्या केली जाते पूर्ण. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतं. धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचला 21-21. वेळेस फलंदाजापासून बाहेरील चेंडू, पंचांचे दोन्ही हात समांतर, वाईडचा इशारा. अवांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचलेला 22 या धावसंख्येवर. अजूनही 44 धावांची गरज. 9 चेंडू 44 धावा.
अगदी क्वालिफिकेशन सिनेरिओ जर बघायला गेले तर एक एक धाव महत्वाची असेल. नेट रन रेट साठी तेवढ्याच एक एक धावेला तेवढंच महत्व असेल. त्यामुळे कुठपर्यंत मजल मारली जाईल शिव छत्रपती संघाकडनं. आणि मिस फील्ड होते क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चुकी आहे. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. चौकार. चौकाराने मात्र धावफलक 4 ने पुढे जाऊन पोहोचेला. 26-26. अजूनही 40 धावांची गरज. 8 चेंडू 40 धावा. मोठे फटके खेळावे लागतील. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होईल का? नाही. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळतात. 27 धावसंख्या उभारली गेली. अजूनही 39 धावांची गरज. षटक क्रमांक 4 शेवटचा चेंडू. 7 चेंडू 40 धावा. 39 धावा. बी फास्ट घाई करायची आहे. एवढं हवाई सफर झेलला संधी. विकेटचं पतन झेल पकडला जातोय. षटक क्रमांक 4 ची झाली आहे सांगता. अंतिमचं षटक, शेवटचं षटक. 6 चेंडू 39 धावा. जर नेट रन रेट क्वालिफिकेशनच्या सिनेरिओने बघायचं झालं तर जास्तीत जास्त धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल शेवटच्या 6 चेंडूत. आणि अशा जर ठिकाणी फटकेबाजी करायची असेल तर एक बिग हिटर फलंदाज पाठवावा लागेल. आणि तंबूत जर बघायला गेलं तर सागर पाटील बिल्डर नावाचा एक वादळ मैदानामध्ये आहे. ताफ्यातील मात्र सागर पाटील याला पाठवलं जाते, प्रमोट केलं जाते. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी. नवीन फलंदाज मॅन फ्रॉम गातेस सागर बिल्डर. असा गोलंदाजी मार्कवर सज्ज अजिंक्य मोकाशी मॅन फ्रॉम कोणसाई. कोणसाई संघाकडनं आपण त्याला खेळताना अनेक स्पर्धांमध्ये बघतोय. सातत्यपूर्ण गोलंदाजी, युवा जोश. त्याच्या विपक्षामध्ये जयेश. नॉन स्ट्राईक एंडवर सागर पाटील. यास्ती उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयर. काय भन्नाट गोलंदाजी बघायला मिळाली आहे ती अजिंक्य मोकाशी याच्याकडनं. यष्टी उद्ध्वस्त केल्या गेल्या तर फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं. जयेशाला तंबूच्या आसऱ्याला जावं लागतंय. त्यानंतर सागर पाटील मात्र नॉन स्ट्राईक एंडवरच असतील. पुढील फलंदाज दर्शन मोकाशी मान फ्रॉम कोणसाई. गोलंदाजी मार्कवर अजिंक्य मोकाशी. फलंदाजीसाठी दर्शन मोकाशी. सामना रंगलाय कुणबी 11 आणि शिव छत्रपती प्रतिष्ठान यांच्यामध्ये. मात्र खऱ्या अर्थाने कोणसाई गावचे 2 उगवते सितारे रायझिंग स्टार दर्शन मोकाशी आणि अजिंक्य मोकाशी यांची समोरासमोर भिडत. काय घडेल काय बिघडेल पात्रा एकत्र कुणबी प्रीमियर लीग. यावेळेस दिशा दिली गेली आहे. चित्त्याच्या चपळाईने चेंडूला पाठवून दिलं गेलंय. सीमा रेषा पार. चौकार. त्यानंतर एकंदरीत षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. सागर पाटील याने जर 3 षटकार लगावले तर त्यांचे मित्र विराज पाटील खानिवली यांच्याकडनं कोंबडा बक्षीस जाहीर केलं गेलंय. अगदी सागर पाटील यांच्यासाठी बक्षीस लावलं जात आहे. त्यांचे परम मित्र. मित्र कसा असावा तर मित्र 2 प्रकारे असावेत आणि दोन्हींचे उदाहरण आपल्याला एकत्रच बघायला मिळतील. महाभारत. मित्र श्रीकृष्णासारखा असावा जो आपल्या मागे असेल तर आपला विजय निश्चित. आणि मित्र कर्णासारखा असावा की ज्याला माहिती असेल आपला पराभव नक्कीच मात्र आपली साथ सोडून न जाणारा. डॉट डिलिव्हरीचा निर्धाव स्वरूपातील चेंडू हाताळला गेलाय. अगोदरच्या चेंडूवर दर्शन मोकाशी यांनी प्रहार केला होता. तो
अजिंक्य मोकाशी याच्यावर. यावेळेस अजिंक्य मोकाशी याने दर्शनला चकवा दिलाय. डॉट डिलिव्हरीज. यावेळेस सुरेख फटका. झेल पकडला जाईल का? नाहीये. क्षेत्ररक्षकाने मात्र इंटरेस्ट दाखवला नाहीये. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू वन बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. अगदी स्क्वेअर कटचा एक वेगवान फटका सजवला गेला आणि तो चौकारामध्ये कन्वर्ट देखील झालाय. त्यानंतर रोशन बागुल याच्या ज्या 5 षटकारासाठी संघ मालक राहुल पाटील मनप्रमा किरवली यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक सजवलं गेलंय. आणि त्यानंतर काय फटका सजवला गेलाय. दर्शन मोकाशी स्पेशल षटकार 6 धाबांकरिता. अगदी लोअर फुलटॉस चेंडू, त्याला फक्त दिशा देणं गरजेचं होतं आणि पनिश केलं गेलंय चेंडूला. एक सीमा रेषा पार षटकार 6 धाबांसाठी. स्विंग अँड मिस. एक तेरी तो एक मेरी. षटक क्रमांक 5 ची झाली आहे सांगता. सामना विजयी झालाय कुणबी 11 संघ. यापुढे होणारा सामना लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय.